अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आनंद पाटील तुपदाळे यांचे उपोषण सुरू. आज उपोषणाचा तिसरा दिवस. माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या घेऊन आनंद तुपदाळे पाटील यांनी वेगवेगळ्या निवेदनात आणि वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत आणि त्या मागण्या 10 महिन्यांपासून आत्तापर्यंत चौथ्यांदा उपोषणासाठी आपली मागणी घेऊन बसलेले आहेत. तरी पण शासनाने त्यांना फक्त आश्वासन देऊनच उपोषण उठवलेलं आहे. परंतु त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे परत एकदा आनंद तुपदाळे पाटील त्याच मुद्द्यावर उपोषण करत आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या पंतप्रधान आवास योजना लाभार्थींच्या सन 2017 पासून 2026 पर्यंत मंजूर घरकुलाचे कामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे उर्वरित असलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करा, हे प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी शहरातील सौर ऊर्जेतील जवळपास 10 कोटीचा भ्रष्टाचार आणि तिसरा मुद्दा पाणीपुरवठा योजनेतील 2013 ते 2014 मध्ये झालेला भ्रष्टाचार. 16.5 कोटींचा व्याज कोणत्या कामासाठी वापरलं याचा खुलासा देण्यात यावा, असे 7 मागणी घेऊन माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लढा देत आहेत. प्रमुख उपोषणकर्ते आनंद पाटील तुपदाळे, रेणुकादास बेलखोडे, प्रेमिला जाधव, रेणुकाबाई बापूराव वाटोळकर, सय्यदीन मोहम्मद शबीर, मोहम्मद हसन शेख, शरीफ शेख, मेहबूब गजानन, किसन पळसकर, संजय पांडुरंग गुरनुले आदी उपोषणकर्ते आहेत. या उपोषणाला ते बसलेले आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी शेख रफिक गाईड, माहूर, नांदेड. उच्च कारवाई व्हावी आणि माहूर शहरातील लाभार्थ्यांना न्याय मिळावा. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, आम्ही या उपोषणातून माघार घेणार नाही. हे आमचं शेवटचं उपोषण असेल.